आज आम्ही ज्या राज्यात गेलो होतो तिथं घोडागाडी तर सोडा, गाडी घोडा सुद्धा लावून नव्हता. कोणालाही कानोकान खबर नव्हती की 2 जाबाज गुप्तहेर राज्यात पोहोचले होते. 4 पावले चालल्यानंतर तातडीने विश्राम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सगळी लोक वेडी झाली होती. म्हशीला आणि मोराला बांधून ठेवण्यात आले होते. मी म्हटलं, मोराचं तर ठीक आहे, म्हशीला का बांधून ठेवलं आहे? आपण ज्या प्राण्यांना उंदीर म्हणतो त्यांनी येथे वनक्षेत्र भांबुर्डा या नावाने संबोधलेले होते. गायछापमधून भेटलेल्या ऊर्जेचा वापर करून आपले बॉस वरपर्यंत पोहोचले. इसवी सन 1200-1250 मध्ये तिथे व्यायामशाळा बांधण्यात आली होती. असे म्हटले जाते की ढोलकपूरचे राजा इंद्रवर्मा येथे व्यायाम करण्यासाठी येत होते. व्यायाम शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे उपकरणांचा योग्य वापर करता येत नव्हता. ह्या उपकरणांचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हवेत सायकल चालवू शकत होता. इथे 2 चाकी गाड्या चालवण्याचे पण शिक्षण दिले जात होते, पण तुम्हाला दोन्ही चाकं हाताने फिरवावी लागत होती. कुंग-फू विद्येचा वापर करून अद्भुत असे नियंत्रण दाखवले. आम्ही तिथून पुढे निघालो, पण वाटेत भेटलेल्या अवशेषांनुसार आम्हाला कळले की दुश्मनांचा कबिला खूप जवळ आहे. आमचे बॉस काळा जादूटोना बाबूशोना करत पक्ष्यांना नियंत्रणाखाली आणत होते. त्यानंतर मीही माझा लुडो कराटेचा अभ्यास सुरू केला, पण बकरीची डरकाळी ऐकताच माझी फाटली आणि मी पळायला लागलो. राज्यात एक देखरेख इमारत देखील होती. येथील स्थानिकांकडून कळाले की ही इमारत दुश्मनांसाठी नसून तर मोकाट हिंडणाऱ्या जोडप्यांसाठी होती. गायछापचे शेतही वाऱ्यावर छान असे डोलत होते. आत्तापर्यंत सगळं छान असं चाललं होतं, पण कोणीतरी शत्रू सैनिकांना खबर दिली आणि शत्रू सैनिकांनी आम्हाला हुसकून या राज्याच्या बाहेर लावलं.